हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये 26 एप्रिल 2026 रोजी लिपिक, शिपाई व चालक या 3 पदासाठी परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये एआयच्या मदतीने ट्रॉफी ठरताना एका विद्यार्थ्याला पकडलेला आहे. तर त्या संदर्भात डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज येऊ शकतो कारण मी रेल्वेमध्ये आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये जात आहे की कल्याणमध्ये जो सेकंड शिफ्टचा पेपर फर्स्ट शिफ्टला देण्यात आला होता त्या संदर्भातले सगळे पुरावे, सगळी माहिती उच्च न्यायालयामध्ये देण्यासाठी मी जात आहे. त्यामुळे थोडासा बॅकग्राऊंडमध्ये आवाज येईल. मग आता हे एआयच्या मदतीने ट्रॉफी ठरताना विद्यार्थी कुठं पकडलेला आहे, नेमकं हे प्रकरण काय आहे, ती सगळी माहिती आपण पाहूयात. आणि ही माहिती ना साम टीव्ही म्हणून जे आपलं न्यूज चॅनल आहे, मराठी न्यूज चॅनल, त्या चॅनलवर ही बातमी त्यांनी ब्रेक केलेली आहे. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तर ही जी एआयच्या मदतीने ट्रॉफी झालेली आहे ना, ती धुळे या ठिकाणी एका सेंटरवर विद्यार्थी हॉलमध्ये एआयच्या मदतीने ट्रॉफी करत होता. म्हणजे प्रश्न डायरेक्ट एआयला सांगत होता आणि त्यांचं उत्तर घेऊन तो उत्तर देत होता. आणि मग हॉलमधले जे सुपरवायझर होते त्या सुपरवायझरनी हे सगळं त्यांच्या लक्षात आलं, त्या विद्यार्थ्याला पकडलं आणि त्याच्या विरोधामध्ये कारवाई सुद्धा झालेली आहे. पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल झालेली आहे आणि पोलिसांनी स्वतःच ही सगळी माहिती दिलेली आहे. आणि मग साम टीव्हीनं याची बातमी सुद्धा केलेली आहे आणि स्वतः पोलिसांनी ज्या पोलीस स्टेशनला त्या विद्यार्थ्याच्या विरोधामध्ये कंप्लेंट करण्यात आलेली आहे त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती न्यूज चॅनलला दिलेली आहे. पण त्या विद्यार्थ्याच्या विरोधात कारवाई झालेली आहे आणि मग तो विद्यार्थी आता परीक्षेमधून डिबार होणार. म्हणजे त्याला पुढच्या प्रोसेसमध्ये पात्र केलं जाणार नाही. तो परीक्षा प्रक्रियेतूनच बाहेर पडला आणि याच नाही तर आगामी सगळ्या परीक्षा प्रक्रियेमधून तो बाहेर पडलेला आहे. त्याला कोणतीही परीक्षा आता देता येणार नाही नियमानुसार. तर अशा पद्धतीनं एआयच्या मदतीने ट्रॉफी ठरताना विद्यार्थी सापडलेला आहे आणि साम टीव्ही या न्यूज चॅनलवर त्या संदर्भात बातमी दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.